झोपता येत होतं पहिलं? नव्हतं, असं नव्हतं. जेवण करताना कशी करायचे जेवण? झोपूनच. झोप आता मांडी घालता येते? नाही, एकदम बरं वाटतंय. म्हणजे बराचसा मला 50-60-70% फरक. मगाशी मी किती चालत होतो ना, आता ह्याच्यात किती वेळात फरक झाला? एक 10-15 मिनिटात. 15 मिनिटामध्ये झाला. आता एक म्हणजे मला 15-20 दिवस झाला असं बसले नाही, मग त्रास मला होत होता पण मला जाणवला नाही. मला कसं वाटायचं चमक भरती नाही, पाठणीतच मला त्रास होत होता. पण हा त्रास मला आता 20-25 दिवस झाला होत होता. पूर्ण लॉक केलं? हो, पूर्ण लॉक केलं. कानगाव मांडगुण शेजारी रानामध्ये ऊस, कांदा निघला का? कांदा किती आहे? 2 एकर. 2 एकर. तिथं चुक. कांदा झाला का? हो. येताराव वितराव काय? 2-3 काय गाई. काय आहे का? किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? त्रास मला 5-6 महिन्यापासून आहे, पण आता एक 4-5 दिवस, 15-20 दिवस झालं मला जास्त जाणवायला लागलं. 5-6 महिन्यापासून इतकं लॉक? म्हणजे एवढा त्रास नव्हता, म्हणजे असं नॉर्मल. मला कसं वाटायचं चमकतंय, कुठं काय होतंय असं वाटायचं मला पहिले. मी बरेचसे दवाखाने केले. बरेच ठिकाणी. म्हणजे हे कसं आजार तुमचा जास्त वाढला. लई ठिकाणी माणूस फिरलेला असते. ते कुणी काय सांग, म्हणजे ऍड्रेस सांगते तिथं जाते माणूस, डोकं हँग होतंय माणसाचं. कुठं जावं तीच कळत नाही. कारण वेदना आहे म्हणून माणूस जाणारच आहे, जिथं सांगेल तिथं जाणार. मी तुमचं हे पाहिलेलं एक 10-12 दिवस झालं मी तुमचं पाहिलं होतं. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट बी केलं, पण मी थांबलो होतो, बाकीचे उपचार चालू होते म्हणून मी थांबलो. मला तुम्ही हे लोकेशन हे पाठवलेलं होतं पहिलं. तुम्हाला काल फोन केला. काय होतं, माणूस दुखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन येणारच. आणि माझा पायचं म्हणजे उठायला बसायला कायच हे नाही मला आता. 5 मिनिटात पाहाल तर सांगा मी करता म्हणे. किती मुलं आहेत तुम्हाला? एक मुलगी आणि एक मुलगा आहे. एक मुलगी आणि एक मुलगा. काय नाव आहे त्यांची? शिवांजली मुलीचं, शिवराज मुलाचं. शिवराज किती शाळेला आहे? नाही, अजून तो छोटा आहे का? हो. शिवांजली आता फर्स्टला गेले. 7 वर्षाची.
मांडवच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे. इकडून तिकडं गेलतो पुण्याला. हो नाही नाही, कानगाव मी तिकडून तिकडच गेलतो ना, इथून नव्हतं. आता इथं पहिल्यांदा चालू आहे म्हणूनच माझे प्रयत्न चालले. चढ एकदम. आता बसा थोडं 2 मिनिटं. नाही नाही ना, तेवढं नाही. दुसऱ्या स्टेजला एवढा त्रास आहे. पहिल्या स्टेजला काय नाही वाटत त्याला. मी एका स्टेज पर्यंत सहन होते. जाम होतं, जांगाड जाम होतं, पोपटन जाम होतं ना. बघा इथं नाश्ता वगैरे केला. हो केला. तुमचं गाव कोणतं म्हणजे काय ना? कानगाव. गावामध्ये कुठं राहत हो? पाटा स्टेशन. पाटा स्टेशन पशी का? हो. पाऊस कसं काय पाहुणं? पाऊस भरपूर आहे. भरपूर आहे. बंद झाला का नाही तुमच्या? बंद झाला 2 दिवस. बंद झाला. काय राहणार काय आता तुमच्या? ऊस. ऊस आहे का? किती ऊस आहे? ऊस 2 एकर आहे. 2 एकर आहे. बाकी काय? बाकी काय नाही आता. भुईमुग वगैरे नाही. कांदा? कांदा आहे ना 2 एकर निघला आता. एवढा वर जातच नव्हता. रिलॅक्स वाटायला लागलं. आणि लागण बी भरपूर होते त्याने. कुठं बरं होता आता पहिल्यांदी गेला मग काही अडचण नाही. दुखतंय अजून. तुम्हाला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा. काय नाव? शिवांजली आणि शिवराज. शिवराज आणि शिवंजली का? तू का पुढं? तुझा दुखून द्या काय नाही. तुका पाय खाली घे की. घ्या खाली. घ्या खाली. तुका कडक गे राव कधी मध्ये. मग मला काय वाटतंय तुम्ही पाय खाली त्या आता जा. ओके. तुका एकदम तुका त्या पाय आता ओके झालं. ओके. आता रिलॅक्स वाटायला लागलं. मोठं टेकवा दमागाची टेकत नव्हता. हो. वाशी किती वेदना होते? भरपूर नाही. टेकवा बोट हाताची इथं टेकवा घे राव. घ्या इकडे. आता काय आता कसं वाटायला लागलं? एकदम रिलॅक्स वाटायला लागलं. मांडी घाला. माझा पाय सुद्धा असं ही होत नव्हता. आता चुकून पहा. आता चुकून पहा.